गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नामांकित औद्योगिक नगरी असलेल्या कारेगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंचपदी शिव फुले शाहू आंबेडकर साठे या आदर्श महापुरुषांच्या विचारांच्या चळवळींमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे तसेच सर्वसामान्य गोरगरीब व वंचितांच्या हक्काला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते जनसेवक श्री नागेश दादा शेलार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। श्री नागेश दादा शेलार यांनी कारेगाव ग्रामपंचायत सदस्य असताना आपल्या वार्डात अनेक विकास कामे मार्गी लावल्याचे प्रामाणिक कामे केले। कारेगाव ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या ठरल्याप्रमाणे श्री नागेश दादा शेलार यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। आपण कारेगाव नगरीच्या विविध विकास कामांसाठी कटिबद्ध असून सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन आगामी काळात काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री नागेश दादा शेलार यांनी सांगितले। या निवडीबद्दल श्री नागेश दादा शेलार यांचा शाल व श्रीफळ देऊन शिवसेना युवासेना शिंदे गट यांच्या वतीने कारेगाव येथील स्वामी समर्थ मंदिरात सन्मान करण्यात आला। तसेच पुढील वाटचालीसाठी सर्व ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शिवसेना सोशल मीडिया शिरूर लोकसभा प्रमुख सोमनाथ उर्फ बंटी नवले, युवासेना शहर प्रमुख प्रज्योत शेठ नवले, ज्ञानेश्वर माऊली शेठ नवले, शिवछावा संघटनेचे बापूसाहेब कोहकडे, लोकप्रिय पत्रकार रिजवान बागवान, रवी आबा फलके, सचिन खरे, स्वामी समर्थ मठ प्रमुख अजयजी ताठे, महेंद्र कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या या कारेगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंचपदी शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे आमचे सहकारी मित्र श्री नागेशदादा शेलार यांची एकमतानं त्या ठिकाणी निवड झाल्याबद्दल आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शाल श्रीफळ आणि नारळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय नागेशदादा शेलार यांची आत्ताच नवनिर्वाचित उपसरपंचपदी त्यांची बहुमताने त्या ठिकाणी निवड झालेली आहे। काय सांगाल आपण, काय संदेश द्याल या कारेगाव परिसरातील नागरिकांना? धन्यवाद सर। खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर 2020 मध्ये निवडणूक झाली। 2021 साली आम्ही त्या ठिकाणी पदावर बसलो। त्यावेळेस जे ठरलं होतं रोटेशन पद्धतीने सरपंच उपसरपंच, त्या नियमाप्रमाणे आज मला उपसरपंच पद भेटले। यात नक्कीच माझ्या मित्रांचा सहकार्यांचा खूप मोठा वाटा आहे। ज्याप्रमाणे त्यांनी गावच्या विकासासाठी काम केलं यापुढेही मी त्याच पद्धतीने काम करणार आहे। आणि मी खास बंटीचं म्हणजे सोमनाथ नवलेंचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवून माझा यथोचित सत्कार केलेला आहे। त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। आज यस मराठी चॅनलच्या माध्यमातून गावचा विकास करणे हेच एक धोरण घेऊन आम्ही काम करत आहोत आणि यापुढेही करणार। म्हणून मी स्वामी समर्थांच्या समोर शब्द देतो आणि एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, शिरूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।